तर मग मी हे एवढ्या मिरच्या 1.25 किलो मिरच्या कापल्या, म्हणजे कातरल्यात. तर मी म्हणलं आता याचा खार घालावा म्हणलं. बसल्या बसल्या काय करणार, मग आता काही काम तर नाही. तर मी आता हे इथं मी 1/4 किलो 2 छटाक 7 सगळं म्हणजे 8 छटाक हे आपलं टिक्या, कोणी राया म्हणते, कोणी टिक्या म्हणते. तर मी हे मिक्सरमधून मोठ्या मोठ्या अशा काढून घेतल्या. आता मोठ्या मोठ्या काढून घेऊन ह्या मिरच्या मी याला पहिल्यांदा धुतल्या हवाला, म्हणजे त्याच्यावर पहिले कापडावर टाकल्या, कॉटनच्या कापडावर टाकल्या, नंतर मी पेपरवर टाकल्या आणि याला मी याचे असे 2 भाग करून घेतले. तर याच्यात आपल्याला मीठ भरायचं, पहिल्यानं मीठ भरायचं, नाही तर मग एक कातर टाकून शिने सगळं मिक्स करायचं. मिक्स करून शिने आपल्याला बरोबर हळद मीठ लागली का तर बघायचं. सगळं आपल्याला असं हे भरून घ्यायचं. तर मी काय करणार आहे, पहिल्यांदा ह्याच्यावरच मी पेपरवरच मीठ टाकणार आहे. मीठ टाकून मग याच्यात रायत्यामध्ये टाकणार आहे सगळं. हे असं मीठ भरून घेतलं ना, आपल्या लोणचं खार आहे ना, जे आपल्या खूप दिवस राहते, काही होत नाही, खराब होत नाही लवकर. ते असं भरून घेतलं. तर मी इथं असं भरून घेणार आहे. पूर्णाला तर लागत नाही, सगळ्याला मीठ लागत नाही. असं भरपूर मीठ घालायचं. आपल्याला कुठं आपण प्रवासाला जाऊ लागलो तसं तर मला बाहेरचं काही खात नाही ना, तर कोणी देवाला गेलं तर घरूनच डबा नेते. त्याच्यामुळं आपली भाजी तर काही राहत नाही, 2 दिवस राहत नाही, 1 दिवस राहीन फक्त. त्याच्यामुळे हे आपल्याला हे असं लोणचं नेता येतं तळून शिन. तर हे असं हे सगळं ते करणार. आता मिक्स करून कातर टाकून मी सगळं मिक्स करणार पूर्ण. ह्याच्यात मी आता 1.25 किलो मिरची आहे, तर ह्याच्यात मी 1 किलो मीठ टाकणार आहे. पुन्हा डबल याच्यामध्ये आपल्याला त्या मेथ्या घालायच्या आणि पुन्हा काळं कराड राहते मी ते घालायचं, म्हणजे कसं आपल्या लोणचं छान लागत आहे. मी तर पूर्ण 1 किलो मीठ घातले. मिठामुळं आपलं खार हे ना खराब होत नाही लवकर. सगळं मिक्स करून घ्यायचं. इथं मी घेतली 5ची भरणी. त्याच्यात मी
तर झाले हे मिक्स करणं आणि याच्यात आता भरणार. ऐ राजा ऐ राजा ऐ राजा बोला, दारात लागन मन कर्म नाग बाई मला दारात. आराध्याचे गाणे ऐकू येते कानात, आराध्याचे गाणे ऐकू येते कानात. लागन ग डोळा ऐकू येतो आराध्याचा गळा, लागन ग डोळा ऐकू येतो आराध्याचा गळा. ऐ राजा उद उद बोला, ऐ राजा उद उद बोला. आता बाई बसते का नाही? हे झालं आपलं लोणचं तयार. राहिलेलं मीठ परत त्याच्यावर घालून घेणार. आणि याला असंच ठेवून देणार. पुन्हा परत 2 दिवसाला मी याला खालीवरी करणार. हे मीठ आहे ना आपलं पूर्ण खाली जाते. असं ठेवायचं.